मित्रांनो नमस्कार. तुमचं प्रत्येक स्वागत आहे. विचारामध्ये मी अजय सुदाम आहे. तुम्ही बघत आहात निवा राजकारण. तर अर्थात तुम्हाला सुद्धा हे आता माहीत असणारच की जे ऑपरेशन सिंदूर किंवा भारत पाकिस्तानची लो इंटेन्सिटी वॉर होतं ते संपलेलं आहे. आता काही छुटपुट घटना होत राहतील, पण ते आता ऑपरेशन संपलेलं आहे असं मानायला हरकत नाही. याच्यामध्ये पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला हे सुद्धा तुम्ही जाणता. आणि हे सपोर्ट करण्याकरता ज्या इमेजेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी किंवा सोशल मीडियावरती जे ज्याला काय म्हणतात व्हॉलेंटियर्स आहेत किंवा जे उत्साही लोक आहेत किंवा अशा काही ऑर्गनायझेशन आहेत ज्यांनी व्हिडिओज रिलीज केले, ज्यांनी इमेजेस रिलीज केल्या, त्यानंतर हे अगदी स्पष्टपणे लक्षात आलेलं आहे की पाकिस्तानवरती जबरदस्त आपण हल्ला केला आणि त्यांचं जे न्यूक्लिअर बेस होता तो सुद्धा जवळजवळ उद्ध्वस्त होता होता वाचलेला आहे. हे आता अगदी जनतेसमोर आलेलं आहे. पण या ऑपरेशन सिंदूर नंतर किंवा ऑपरेशन सिंदूरमुळे म्हणा, देशातलं मित्रांनो राजकारण अतिशय बेभरोशाचं झालेलं आहे. म्हणजे असं बघा की पी चिदंबरम, या सरकारचे कट्टर विरोधक काँग्रेसचे नेता, त्यानंतर शरद पवार, हे सुद्धा ज्यांनी सुद्धा जबरदस्त विरोध केला. कधी कधी ते मोदींबरोबर हँडशेक करताना किंवा हात मिळवणी करताना दिसतात, पण शरद पवारांनी सुद्धा या सरकारचा, भाजपचा जबरदस्त विरोध केला असं मानायला हरकत नाही. शशी थरूर सुद्धा जे काँग्रेसमध्ये आहेत आणि भाजप विरुद्ध त्यांनी मागचे 3-4 इलेक्शन ते लढलेले आहेत. अगदी असदुद्दीन ओवैसी सुद्धा. हं? तर मित्रांनो हे सगळे नेते जे एकेकाळी भाजपचे आणि आजही खरं म्हणजे विरोधक आहेत, पी चिदंबरम, असदुद्दीन ओवैसी, शशी थरूर, शरद पवार, या सगळ्यांनी भारत सरकारला जबरदस्त पाठिंबा दिलेला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, ऑपरेशन सिंदूर नंतर सुद्धा. आता याच्यात काय आहे की काँग्रेस, आम्ही भारत सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं फक्त बोलत होती, पण त्यांनी पाठिंबा दिला नाही. एवढं हे एक वाक्य बोलायचं आणि मग लगेच विरोध सुरू करायचा. हे काँग्रेस सतत करते आहे. जसं राहुल गांधी मागे एकदा म्हणले होते, म्हणजे गलवान अटॅक झाला तर त्यावेळेला म्हणले होते की चीनी चीनी सैनिक हमारे सैनिकों को पीट रहे थे, असं जसं हे वाक्य राहुल गांधी बोलले होते, तसंच ते यावेळेला सुद्धा आमची किती विमानं पाडली तुम्ही असं सांगा. खरं म्हणजे आपलं एकही विमान पडलेलं नाही, पण ते काय विचारतात आपली किती विमानं पडली हे सांगा. म्हणजे ते हे ऑलरेडी त्यांना अभिप्रेत आहे किंवा त्यांच्या मतदारांना किंवा त्यांच्या फॉलोअर्सना हे अभिप्रेत आहे की आपली विमानं पडली. तर काँग्रेस फक्त तोंडाने म्हणते की आम्ही पाठिंबा देतोय, पण ते पाठिंबा देत नाहीयेत. ते फक्त हे वाक्य दरवेळेला रिपीट करतात आहेत. पण त्याच्या विरुद्ध या 4-5 नेत्यांनी मित्रांनो भारत सरकारला खरोखर पाठिंबा दिला. म्हणजे काय, तर शशी थरूर यांनी तर कमाल केली. म्हणजे एक जे, अर्थात हे सुद्धा तुम्हाला माहित असेल की भारत सरकारने आता एक 7-8 प्रतिनिधी मंडळ बनवली आहेत आणि प्रत्येक याच्यामध्ये एक 6-7, 7-7 खासदार आहेत. यामध्ये भाजपचे खासदार आहेत आणि अपोजिशनचे सुद्धा खासदार आहेत. हे म्हणजे खरं म्हणजे भाजपचे खासदार आहेत, इंडीचे सुद्धा आहेत आणि अपोजिशनचे सुद्धा आहेत. हे खासदार आता जवळजवळ 40-50 देशांना भेट देऊन भारताची बाजू लोकांसमोर मांडणार आहेत. तर या अशा एका प्रतिनिधी मंडळाचं शशी थरूर यांनी तर डायरेक्ट नेतृत्व केलंय. आणि यात मोठी गोष्ट ही की राहुल गांधींनी क्लिअर कट विरोध केला असताना सुद्धा शशी थरूर यांनी हे नेतृत्व स्वीकारलेलं आहे. जे राहुल गांधींचे जे काही खास पाळीव पत्रकार आहेत, त्यांनी तर हा सुद्धा मेसेज त्यांच्या थ्रू देण्यात आला की तुम्ही पक्ष सोडा. जर का तुम्हाला या प्रतिनिधी मंडळाबरोबर जर का तुम्हाला अमेरिकेला जायचं असेल तर तुम्ही ह्या पक्ष सोडा. पण ना शशी थरूर यांनी पक्ष सोडला, ना आपला हट्ट सोडला. त्यांनी दोन्ही केलं. ते पक्षात राहूनच ते या प्रतिनिधी मंडळाचं ज्याला काय म्हणतात नेतृत्व करता आहेत. आणि शशी थरूर यांचं त्यांचा अनुभव पाहता, म्हणजे युनायटेड नेशन्समध्ये ते सेक्रेटरी होते, अंडर सेक्रेटरी होते आणि ते सेक्रेटरी जनरल होता होता वाचले होते. म्हणजे फार जोरदार त्यांनी फाईट दिली होती. तर शशी थरूर यांचा अनुभव अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो. त्याच्यामुळे पण त्यांनी राहुल गांधींना न जुमानता हे केलेलं आहे. हा फारच एक मला वाटतं मोठं त्यांनी पाऊल उचललेलं आहे. आणि ऑपरेशन सिंदूरमुळे काँग्रेस पक्षामध्ये किती भगदाडी आहेत किंवा इंडिया अलायन्समध्ये सुद्धा किती वाद आहेत, हे मित्रांनो समोर आलेलं आहे. हे अर्थात मोदींच्या राजकारणाची एक छोटीशी खासियत. या सगळ्या घटना जणू काय कमी होत्या. म्हणजे भारत सरकारला, भाजप सरकारला या अपोजिशन खासदारांनी, अपोजिशन पक्षांनी पाठिंबा देणे किंवा शशी थरूर यांनी राहुल गांधींना न जुमानता प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करणे,
या घटना जणू काय कमी होत्या, म्हणून याच्याही पेक्षा एक मोठी मित्रांनो आश्चर्यकारक घटना माझ्या डोळ्यांना दिसली. ती ही बरखा दत्त. ही अतिशय कुप्रसिद्ध किंवा सुप्रसिद्ध, तुम्हाला जो शब्द नीट वाटतो तो तुम्ही वापरून घ्या तुमच्या चवीनुसार. तर ही अतिशय जबरदस्त, ज्याला काय म्हणतात कुप्रसिद्ध किंवा सुप्रसिद्ध किंवा वेल नोन तर नक्कीच, अशी ही पत्रकार हिनी एक मित्रांनो ट्विट केली. ही बरखा दत्त वर्षानुवर्षे, मला वाटतं जवळजवळ 2 दशकं, ही प्रणय रॉय यांच्या एनडीटीव्ही मध्ये ग्रुप एडिटर होती. आणि ती प्रणय रॉय यांच्या बरोबर मिळून भाजपला तिने वर्षानुवर्ष विरोध केलाय, शिव्या दिलेल्या आहेत. आणि एकदा तर जवळजवळ म्हणजे तिने देशद्रोहाचा एक तिच्याकडनं घटना घडली होती, असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे 26/11च्या अटॅकच्या वेळेला एनडीटीव्ही लाईव्ह टेलिकास्ट करत होता की आता आपले फोर्सेस कुठे आहेत, आता कमांडो कुठे आहेत, आता टेररिस्ट कुठे आहेत. हे त्यानंतर मित्रांनो भयंकर हा बवाल झाला होता. आणि त्यावेळेला खरं म्हणजे काँग्रेसच सरकार होतं, त्यामुळे हे हे वाचले. नाही तर त्या जर का एनडीएचं किंवा मोदींचं सरकार असतं, भाजपचं असतं, तर त्याच वेळेला एनडीटीव्हीला घाशा गुंडाळावा लागला असता, यात मला शंका वाटत नाही. पण असो, तर अशी ही बरखादत इनी मित्रांनो एक ट्विट केली. ही तुम्हाला दिसते आहे इथे. या ट्विटमध्ये तिने ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलंय. आणि या ट्विटमध्ये अजून एक कमाल आहे. ती कमाल ही की जगप्रसिद्ध ऍक्ट्रेस ऐश्वर्या राय ही या अवतारात तुम्हाला तरी दिसली, किंवा अवतारात किंवा रूपात, म्हणजे अवतार शब्द बरोबर नाही, पण ऐश्वर्या राय अभिषेक बच्चन यांची पत्नी, अमिताभ बच्चन यांची सून, ही या अवतारात तुम्हाला या रूपात इथे तुम्हाला कान्स इथे दिसली. मित्रांनो आता हा कान्स एक म्हणजे मलाही काही खूप माहिती आहे असं नाही, कारण हा सिनेमाचा विषय आहे, फॅशनचा विषय आहे, त्यामुळे मलाही खूप माहिती आहे असं नाही. पण कान्स एक फ्रान्समध्ये एक जागा आहे, तिथे वार्षिक हा एक उत्सव होत असतो. आणि तिथे जगातले सगळ्यात मोठे ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस खास करून या त्या रॅम्पवर अशा चालतात. त्यात काय नवीन नवीन कपडे लॉन्च होतात, नवीन फॅशन लॉन्च होते, दागिने लॉन्च होतात, प्रचंड हा मोठा उत्सव असतो. आणि याचं फार कौतुक आहे युरोप अमेरिकेमध्ये. तर या कान्स इथे या त्या कार्पेटवरती चालताना ऐश्वर्या रायनी ही एक साडी, म्हणजे आपली भारतीय ज्याला परिधान म्हणता येईल, परिवेश म्हणता येईल, ती ही आपली भारतीय साडी, आणि असं हे आपल्या ज्याला काय म्हणतात भांगेमध्ये ती सिंदूर लावून आली. तर ही मला कमालीची घटना वाटते का? एक तर हे की म्हणजे खरं म्हणजे ही त्याला काय म्हणतात डबल कमाल आहे या घटनेमध्ये. पहिली ही की ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यातला जो वाद आहे तो अगदी विकोपाला गेला आहे, अशी चर्चा चालू होती. अर्थात पत्रकारच ही चर्चा सुरू करतात, त्यानंतर मग लोक सुरू करतात रस्त्यावरचे चव्हाट्यावरचे. पण ही चर्चा जोरात मित्रांनो सुरू होती. आणि वाद विकोपाला जाऊन घटस्फोट होतो की काय, अशा सुद्धा चर्चा होत्या. आता या चर्चा म्हणजे आता संपत आल्या होत्या, ज्याला अबाउट टू डाय असं म्हणता येईल. अशा असताना ऐश्वर्या राय यांनी त्याच्यावरती स्टॅम्प मारला की या चर्चा आता संपवा, बस करा. त्यांनी काय केलं, त्यांनी या रूपात रॅम्पवरती वॉक करून त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक तर त्यांनी ऑपरेशन सिंदूरला लोकांसमोर परत आणलं, त्यानंतर आपला पाठिंबा आहे असं त्यांनी दाखवलं. आणि त्याचबरोबर या आता चर्चा ज्या आहेत, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यातला वाद विकोपाला गेल्याच्या चर्चा आहेत, या आता तुम्ही थांबवाव्या, असा त्यांनी पत्रकारांना मेसेज दिला का, असा सुद्धा मित्रांनो मला प्रश्न पडतो. त्याच्यावरची कमाल मी म्हटलं की डबल कमाल आहे. त्याची दुसरी कमाल ही की बरखा दत्तनी हे अगदी ज्याला काय म्हणतात प्रॉमिनंट ट्विट ट्विट करणे. बरं, त्यांनी हे ट्विट केल्यानंतर त्यांनी डिलीट केली ट्विट. ही पण एक नवीन ट्रिक आहे म्हणे, की ट्विट करायची डिलीट करायची. म्हणजे त्याच्यावर वाद अजून पेटतो की का डिलीट केली आणि तुम्हाला अजून प्रसिद्धी मिळते, असं मला कळते लोकांकडून. तर त्यांनी ही ट्विट केली आणि त्यानंतर त्यांनी ती डिलीट केली. त्यांनी डिलीट केल्या गेल्या एक मोहम्मद झुबैर नावाचा डिजिटल जिहादी आहे, त्यांनी लगेच हे लक्षात आणून दिलं की बरखादत हॅज डिलीटेड दिस ट्विट. त्याच्यावर बरखादतनी काय करावं? जुना जमाना असता काँग्रेसचा, तर कुठल्याही जर का पत्रकाराकडनं अशी आगळीक झाली असती, समजा ही आगळीक आहे असं मानलं, की ऑपरेशन सिंदूरला बरखादतनी आपला पाठिंबा दिला, त्यानंतर त्याच्यात तिने तो ऐश्वर्या राय यांचा फोटोही जोडला. हे जर का ज्याला जुन्या जमान्यात आगळीक चूकच म्हटलं गेलं असतं, अशी जर का झाली असती, तो कुठलाही पत्रकार चूप राहिला असता. पण आज नाही. हे आता काँग्रेसचे दिवस नाहीत, हे अच्छे दिन आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे बरखादतनी ज्याला काय म्हणतात इंग्रजीत सी हॅज डबल डाऊन.
तिने ती परत ट्विट केली. आणि त्यानंतर तिने मोहम्मद झुबैरला चॅलेंज दिला की तुझा युद्ध चालू असताना सुद्धा हा अजेंडा चालू असतो. कुठला अजेंडा मित्रांनो? तर इस्लामिक अजेंडा. देशाचं युद्ध चालू असताना सुद्धा तुला तुझा अजेंडा चालवायचा असेल तर माझ्या या ट्विट घेऊन तो हा अजेंडा चालव. मित्रांनो, मला या दोन्ही तिन्ही गोष्टी अतिशय कमालीच्या आणि महत्वाच्या वाटल्या. त्या ट्विट प्रकरणात ना आणि ऐश्वर्या राय यांच्या सिंदूर सकट रॅम्पवरल्या वॉकमुळे मित्रांनो काही गोष्टी कमालीच्या गोष्टी बाहेर आल्या आहेत. दोन तीन गोष्टी ज्या मी तुमच्यासमोर आणू आणू इच्छितो. पहिली अशी की बरखादत काही वर्षामागे ज्या कॅम्पमध्ये होती, लेफ्ट लिबरल इस्लामिक काँग्रेसचा जो कॅम्प होता, त्यामध्ये अशी ट्विट करण्याला वॉर मॉंगरिंग म्हणायचे. वॉर मॉंगरिंग म्हणजे काय? नुसतं युद्ध करायचं एवढं नाही, तर युद्धाला पाठिंबा सुद्धा द्यायचा. बरोबर? नुसतं युद्ध करायचं असं नाही, तर युद्धाची वकिली करायची, युद्धाचं जस्टिफिकेशन करायचं. याला वॉर मॉंगरिंग असे म्हणतात. तर याला बरखादतने हे पूर्वी 10 वर्षापूर्वी असं केलं नसतं. पण आज जसं मी सांगितलं, अच्छे दिन आहेत. त्यातला हा नंबर एकचा मोठा पॉइंट. नंबर दोन, आज बरखादत आणि मोहम्मद जुबैर जे एकेकाळी एकाच कॅम्पमध्ये होते, ते आज एकामेकाविरुद्ध उभे आहेत. तर मोदींच्या राजकारणाचं हे सगळ्यात मोठं कौतुक की ते अपोजिशनच्या विरोधी पक्षांच्या कॅम्पमध्येच ते, ज्याला काय म्हणतात की पोलरायझेशन करतात. म्हणजे पूर्वीपासून हा मोदींना लागलेला शब्द आहे की मोदी पोलरायझिंग करतात, पोलरायझिंग करतात. त्यांच्या एका रॅलीमध्ये मला अजूनही आठवतं, त्यांच्या एका रॅलीमध्ये एक मुलगा एका पोलवरती चढला होता, विजेचा पोल. तर मोदी त्याला म्हणले होते, बेटा खाली आ जाओ. तर लोक तसंच म्हणत असतात की मोदी पोलरायझिंग करते रहते है. मोदींची विनोद बुद्धी सुद्धा कमालीची आहे. तर मोदींनी शत्रूच्या कॅम्पमध्ये सुद्धा जबरदस्त भगदड आणि डिव्हिजन माजवलेलं आहे. नंबर तीन, दोन लिबरल स्त्रिया है ना. म्हणजे सिनेमात काम करणारी ही स्त्री काही कन्झर्वेटिव्ह मानता येणार नाही, ती लिबरलच आहे, ऐश्वर्या राय. तर दोन लिबरल स्त्रिया, ऐश्वर्या राय आणि बरखादत, यांनी सरकारला फुल पाठिंबा दिलेला आहे. ज्याला की आपण कन्झर्वेटिव्ह सरकार म्हणू शकतो. म्हणजे जे काय कन्झर्वेटिझम थोडाफार उरला असेल त्यानुसार हेच कन्झर्वेटिव्ह सरकार आहे आपल्याकडे. तर या कन्झर्वेटिव्ह सरकारला बरखादत आणि ऐश्वर्या राय, दोन मोठ्या, ज्याला काय म्हणतात एकेकाळची फार मोठी नावं, आजही मोठीच नावं आहेत, पण आता थोडंसं त्यांचं वय झालं असं मानायला हरकत नाही. पण या दोन मोठ्या नावांनी या कन्झर्वेटिव्ह सरकारला मोठा पाठिंबा दिलेला आहे. ऑपरेशन सिंदूरचं जस्टिफिकेशन केलेलं आहे. म्हणजे पाकिस्तानच्या आतपर्यंत जाऊन जे बॉम्बिंग केलं त्याचं मित्रांनो हे जस्टिफिकेशन आहे. ही यातली फार मोठी मला कमाल वाटते. याचा अर्थ जगामध्ये सुद्धा ओपिनियन चेंज करायला आपण कुठे ना कुठे आता प्रयत्न करतो आहोत आणि हा चेंज होतो आहे असं मी याला मानतो. ही याची सुरुवात असेल, पण असा हा प्रयत्न होतो आणि हे नक्की ओपिनियन चेंज होईल. इस्लामिक आतंकवादाविरुद्ध, पाकिस्तान विरुद्ध कुठे ना कुठे ओपिनियन चेंज होईल असं मला वाटतं. अजून एक महत्वाची गोष्ट, पूर्वी हे जे एलिट लोक होते, उच्चभ्रू ज्याला म्हणतात, हे ठरवत असत की सामान्य जनतेने काय घालायचं, कुठला नवीन सोन्याचा दागिना घालायचा, कुठले कपडे घालायचे. म्हणजे दे टू लॉन्च द फॅशन. त्यांनी ते सिनेमात घातलं की मग लोक त्या प्रकारचे कपडे विकत घ्यायचे. आता मित्रांनो उलट होताना दिसतंय थोडंसं. या उच्चभ्रू स्त्रिया जनतेने काय घालायचं हे न ठरवता जनतेला काय पाहिजे, जनतेला काय पसंत आहे, जनतेला ऑपरेशन सिंदूरचं जस्टिफिकेशन पाहिजे. जनतेला हे सांगितलेलं पाहिजे की आपण पाकिस्तानचा कसा जबरदस्त पराभव केला ऑपरेशन सिंदूरमध्ये, हे लोकांसमोर आणलेलं पाहिजे. जनतेला हे पाहिजे आहे की इस्लामिक टेररिझम आहे याची चर्चा झाली पाहिजे. आणि तर आता जनतेच्या आवडीनुसार हे एलिट लोक वागता आहेत, हा मला यातला अजून एक मोठा फरक दिसतो. मी हे एका उदाहरणावरनं म्हणत नाही आहे, हे फक्त ऐश्वर्या रायने केलं म्हणून मी म्हणत नाही आहे. ऐश्वर्या राय प्रमाणेच अजून दोन मॉडेल किंवा ऍक्ट्रेसेस ज्यांना तुम्ही म्हणता येईल, यांनी या ऑपरेशन सिंदूरचं आणि टेररिझम विरुद्ध त्यांनी तिथे कॅम्पेन केलं. आता हा अजून एक तुम्ही एक फोटो बघा, आदिती राव हैदरी नावाची एक ऍक्ट्रेस आहे. तिने सुद्धा या असं पूर्ण, ज्याला काय म्हणतात, लाल याच्यामध्ये तिने तिथे ते रॅम्पवरनं वॉक केला. त्यानंतर ही अजून एक मित्रांनो भाटिया नावाची कोणती तरी ऍक्ट्रेस आहे, मॉडेल आहे, मला हिचं पहिलं नाव माहित नाही. हिने आपल्या गाऊनवरती जे टेररिस्ट अटॅक्स भारतावरती झाले त्यांच्या इथे तारखा लिहिलेल्या आहेत. ते तुम्हाला थोडंसं तुम्ही झूम केलं
तर हा तुम्हाला फोटोमध्ये दिसू शकेल. याच्यामध्ये तिने 2008, 2014, 2019 वगैरे वगैरे 2024 तिने हे सगळे अटॅक्स तिने याच्यावरती याच्या तारखा तिने इथे लिहिलेल्या आहेत. तर मित्रांनो, मला ही कमाल वाटते. मोदींनी हा जो इतका प्रचंड मोठा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे, त्याचा वापर करून जगासमोर दोन गोष्टी आणण्याचा मोठा प्रयत्न केलाय. एक तर हा की आमच्यावरती होणारे अटॅक्स तुम्हाला तुम्ही विसरता कामा नये, आणि दुसरं, आम्ही चूप राहणार नाही. आम्ही ऑपरेशन सिंदूर करत राहू. म्हणजे पुढच्याला काहीतरी वेगळं नाव देतील, पण आम्ही, जर का आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही त्याचं, आमची जेवढी ताकद आहे त्यानुसार आम्ही त्याचं प्रत्युत्तर देऊ. ही गोष्ट मोदींनी किंवा आपले जे कोण फॉरेन पॉलिसीवाले असतील त्यांनी ही जनतेसमोर, जगासमोर आणली आहे. हे मला अतिशय, मित्रांनो, महत्वाची वाटते आणि याच्यात खरंच मोठा आनंद आहे. या कान्स फेस्टिवलमध्ये ज्या तिसऱ्या चौथ्या दिवशी ज्या भारतीय ऍक्ट्रेसेसनी, मॉडेल्सनी रॅम्प वॉक केला मित्रांनो, तिथे त्यांनी जसं नॉर्मली जे होतं वेस्टर्न आउटफिट्स, म्हणजे ज्याला पश्चिमी ज्याला आउटफिट्स म्हणता येईल, कपडे म्हणता येईल, ते घालून त्यांनी तो रॅम्प वॉक केलेला आहे. हे ठरलेला हा पॅटर्न आहे. असंच होतं ते आजपर्यंत. पश्चिमीच कपडे चालत असत. त्यामुळे ते पहिल्या दिवशी ऐश्वर्या राय किंवा अदिती राव हैदरी आणि त्या भाटिया या जे कोणी केलं असेल पहिल्या 2 दिवशी, ते सोडून नंतर नेहमीप्रमाणेच जो लिबरल प्रकार आहे तो चाललेला आहे. आणि म्हणून पहिल्या 1-2 दिवस या 3 ऍक्ट्रेसेसनी गेलं, त्यामुळे त्यांचं कौतुक. आता होतं संपुता, हे सांगायला हरकत नाही मित्रांनो, की हे युद्ध काही संपलेलं नाही. पाकिस्तानला जो चायनाने याच्यात सपोर्ट केला तर तो अगदी उघड आहे. म्हणजे हे सगळे जे इक्विपमेंट्स होते, हत्यारं होती, विमानं होती, ड्रोन्स होती, ही चायनानीच सप्लाय केलेली होती यातली बहुतेकशी. ही गोष्ट अगदी नक्की आहे. आणि तरीही भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. अर्थात हा एका प्रकारे चायनाचा सुद्धा पराभव आहे. आणि चायना हे बघून चूप राहणार नाही. चायनाने अजून काही नवीन इक्विपमेंट्स, अजून काही हत्यारं, अजून काही ड्रोन्स, हे तर मी हे एक मदर ड्रोन म्हणून मी कुठेतरी पाहिलं, वाचलं. तर या मदर ड्रोन मध्ये म्हणे हजारो ड्रोन्स तुम्ही बसवून शत्रूवरती हल्ला करू शकता. हे आता चायनाने पाकिस्तानला दिलं आहे, अशी अफवा उठलेली आहे. तर सांगण्याचा मुद्दा हा, की हे युद्धाचा आता हा स्टॉप आहे. लगेच काही दिवसात अजून एक लो इंटेन्सिटी वॉर होईल, अशी मला कुठे ना कुठे शंका वाटते. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तयार राहा, आपली काळजी घ्या. आज मी इथेच थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय श्री.